ठरलं तर मग मालिका आता प्रियाचा पोलखोल करण्याच्या दिशेने मालिकेने वाटचाल तर केलेलीच आहे आणि आता प्रत्यक्षात प्रियाची पोलखोल स्वतः प्रतिमा करणार आहे. कारण आता सायली अर्जुनला मिळालेल्या माहितीच्या आधारे मुळातच प्रतिमाला संशय आलेला आहे आणि मग आजचा गुढीपाडवा येणारा ह्या गुढीपाडव्याला मात्र आता महाभयंकर खुलासे प्रतिमा स्वतः करणार. कारण अर्जुन सायली यांच्यापेक्षा जर प्रतिमाने खुलासा केला तर तोच निर्णायक ठरणार. याचप्रमाणे आता सगळा प्रकार अशा पद्धतीने प्रिया आता एक्सपोज झाले अख्ख्या घरच्यांच्या समोर गुढीपाडव्याच्या दिवसाला, की त्यानंतर मग आता प्रियाचे धाबे दणाणलेत. एका क्षणात सगळ्या गोष्टी आता क्लिअर झाल्यात. नक्की पुढे काय घडलंय सगळं सगळं आता सविस्तरपणे पाहूया. प्रेक्षकांनो, आता अर्जुन सायलीला बबलीचं सत्य समजल्यावरती डायरेक्ट त्या दोघांनी सदा आणि मैनाकडे वाटचाल केलेली आहे. आणि आता अर्जुन सांगतोय, तुम्ही कितीही खोटं बोललात ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुम्हाला आता अजिबात कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमची सुटका होणार नाहीये. कारण आता तुमची मुलगी बबली होती हे सत्य सगळ्यांना समजलेलं आहे. काहीही झालं तरी सुद्धा आता मात्र बबली या सगळ्यामध्ये तुमची मुलगी असल्याचा खूप मोठा खुलासा तर इकडे झालेलाच आहे. पण त्याचबरोबर आता इकडे तुम्ही जे सत्य काही लपवताय त्या सत्याच्यामुळे आता तुम्हाला या सगळ्यामध्ये इतका मोठा हे सहन करायला लागणार आहे ना. कारण कारण आता तुमची मुलगी बबली आहे, तुम्ही तिला विकलत इतकंच नाही तर आता ती कुणाच्या तरी घरामध्ये तोतई तन्वी बनून शिरलेली आहे. याच्या मागे तुमचा हात आहे हे सिद्ध करायला वेळ नाही लागणार. यावरती लगेचच मग आता हे सांगायला लागतो. म्हणजे तो आता घाबरतो सदा आणि तो म्हणतो, हे बघा, आम्हाला आधी काहीच माहित नव्हतं. तुम्ही आम्हाला शोधलत आधी आणि त्यानंतर मग आम्हाला समजलं की हा सगळा असा प्रकार आहे. आणि घरातून बाहेर पडल्यावरती मग समजलं की ती आमची मुलगी आहे, तिने स्वतः येऊन सांगितलं. यावरती मग आता अर्जुन म्हणतो, पण याच्यावरती कोण विश्वास ठेवणार? याच्यावरती कोणीही विश्वास ठेवू शकत नाहीये. कारण ज्या वेळेला तिच्यावरती येईल ना वेळ, तेव्हा ती काय सांगणार? ती सांगणार आहे की आता काहीही झालं तरी याच लोकांनी मला पाठवलं होतं आणि स्वतःची ती हे सोडवून घेईल. यावरती तो सांगायला लागतो, नाही नाही, असं काही नाही आहे. हे बघा, आमच्या 4 पोरी आणि आमचं सुखात चाललं होतं. तुम्ही आमच्या आयुष्यात आलात आणि हे सगळं वादळ घडवून आणलं. हां, मग त्यानंतर ती आमची मुलगी आहे हे सत्य लपवण्यासाठी ती आम्हाला पैसे देत राहिली आणि आम्ही पैसे घेत राहिलो, इतकीच काय ती आमची चुकी आहे. पण आता तुम्ही या सगळ्यामध्ये आम्हाला वाचवा. असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे सांगायला लागतंय, ते म्हणजे अर्जुन आणि सायली, हे बघा, तुम्हाला जर या प्रकरणामध्ये वाचायचं असेल तर मात्र आता काहीही झालं तरी सुद्धा जे आम्ही सांगू ते तुम्हाला करायला पाहिजे. असं म्हटल्यावरती मग लगेचच इकडे आता सांगायला लागतो ते लोक, की ठीक आहे, तुम्ही जे काही बोलाल ना ते करायला आम्ही तयार आहोत. असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे अर्जुन आणि सायली सदा मैनाला आपला प्लॅन सांगतात. सदा मैना आता रडायला लागतात. आणि आता ही बबली ही आपल्या आयुष्याला तर लागलेलं कलंक आहे. जन्माला आल्यापासून आपलं नष्टर सुरू झालंय. एकदाच आपण आता हिच्यापासून आपला पिछा सोडवूनच घेऊया. अति झालंय हिचं. म्हणजे आता आपल्याशी गोड गोड बोलते आणि आपल्याला पैसे देते. का देते? तर या सगळ्यामध्ये मुद्दाम तिचं कारस्थान आहे. आता इकडे गुढीपाडव्याचा दिवस या सगळ्या पर्दाफाश करण्यासाठी निवडला जातो. आजच्या गुढीपाडव्याला काहीही झालं तरी प्रियाचा पर्दाफाश करायचा हे आता इकडे सायलीने ठरवलेलं असतं. आणि त्यासाठी ती आता लगेचच याच गुढीपाडव्याच्या दिवशी खूप मोठा आता डाव रचते. आणि याच गुढीपाडव्याला आता मात्र सायलीने फोन करून प्रतिमाला काही सत्य सांगितलंय आणि प्रतिमाला धक्का बसलाय. मग आता सायली सुद्धा प्रतिमाच्या घरी आले. इकडे तोपर्यंत प्रताप आणि रविराज यांनी सगळी गुढीची तयारी केली. आणि काय ग सायली, आज असं सगळ्यांना एकत्रितरित्या बोलवण्याचं काही कारण? यावरती सायली सांगते, आज होणार आहे महाखुलासा. काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आज जो काही खुलासा होणार आहे त्या खुलासाच्या बद्दल आता सगळ्यांना थोडं अलर्ट करण्यासाठी मी इथे आलेली आहे. त्यावरती मग आता रविराज म्हणतात, तू चिंता करू नकोस, काहीही झालं तरी सुद्धा सगळं सगळं काही ठीक होणार आहे. कसले खुलासे? यावरती म्हणते रविराज काका, तुम्हाला आणि त्यानंतर सायली आता आलेली आहे. सायली ज्या वेळेला येते तेव्हा तिला प्रतिमा म्हणते, काय ग सायली, कशासाठी हे सगळं? सायली सांगते, प्रतिमा त्या तुम्ही मला म्हटला होतात ना की खरं सांगायचं तर आता ही तन्वी खरी आहे की खोटी आहे याचा तुम्हाला या सगळ्यामध्ये म्हणजे तुम्हाला अजिबात म्हणजे तुम्हाला संशय वाटतोय की ही खरी आहे किंवा खोटी आहे, असा तुम्हाला जर का संशय वाटतोय तर आपण
या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी हे सगळं करायचं आहे. असं म्हटल्यावरती मग आता प्रतिमा म्हणते, हो, संशय तर मला वाटतोय, म्हणूनच तर मी तुला सांगितलं होतं ना, की काही झालं तरी सुद्धा तू सत्य शोधून काढ. आणि त्यावरती सायली म्हणते, हो, आणि तेच सत्य मी शोधून काढले आणि तेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी आले. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, की मी सगळं सत्य शोधून काढीन आणि तीच वेळ आता आलेली आहे. काहीही झालं तरी सुद्धा आज सत्याचा उलगडा होणार आहे. हां, पण त्यासाठी तुम्ही आता स्वतःला त्रास करून घेऊ नका. मला एक वचन द्या, की जे काही होईल त्याचा तुम्ही स्वतःवरती परिणाम अजिबात करून घेणार नाही आहात. असं म्हटल्यावरती प्रतिमा सांगते, काय झालंय? नक्की काहीतरी मोठं झालंय का? यावरती सायली म्हणते, नाही प्रतिमा आत्या, महाभयंकर झालंय आणि या महाभयंकर सत्याचा उलगडा तुम्हाला या सगळ्यामध्ये करायलाच पाहिजे. असं म्हणत मग मात्र हे सगळं चालू असताना इकडे तोपर्यंत प्रतिमा थोडी त्याच वेळेला सायलीने फोन करून सदा आणि मैना या दोघांना मात्र आता लगेचच आणायला अर्जुनला सांगितलेलं आहे, की इकडची सगळी आघाडी मी सांभाळलेली आहे आणि आता काहीही झालं तरी या दोघांची येण्याची वेळ झालेली आहे. यांना आता लवकरात लवकर इकडे घेऊन या. असं म्हटल्यावरती अर्जुन आता सांगायला लागतो, ठीक आहे. तो इकडे आता प्रियाला कसली तरी कुणकुण लागले, की सायली आपल्याबद्दल आता काहीतरी करतीये आणि आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न मात्र करते. आणि त्यावेळेला ती आता सांगायला लागते, काय ग, तू माझ्या घरामध्ये इकडे सगळ्यांना घेऊन जमलेस माझं भांड फोडायला का? हे बघ, एक लक्षात ठेव, तुझ्यावरती कुणीही विश्वास ठेवायला तयार होणार नाहीये. ही गोष्ट तुला आता काहीही झालं तरी सुद्धा समजायला पाहिजे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सायली सांगायला लागते, हे बघ, तुझ्या विरुद्ध कारस्थान करायला मला काही वेळ नाही लागलेला आहे. काही झालं तरी जे खरं आहे ना, तेच मी सगळ्यांच्या समोर आणल्याशिवाय गप्प बसणार नाहीये. यावरती ती चिडते आणि काय काय सगळ्यांच्या समोर आणण्याचं तुला पडलंय? यावरती ती सांगायला लागते, तुला कशाला इतकं सगळं पाहिजे? तू जरा शांत बस. जे काही होईल ना, ते सगळं सगळं तुझ्यासमोर थोड्याच वेळात येणार आहे. तिकडे एंट्री झालेली आहे ती म्हणजे सदा आणि मैनाची. सदा मैना नुसते आलेले नाहीयेत, तर आता त्यांच्या हातामध्ये सगळे जुने फोटो आणि त्याचबरोबर आता प्रियाची खरी ओळख असणारे काही डॉक्युमेंट सुद्धा आहेत, किंवा प्रियाच्या बर्थ मार्क किंवा हे सगळं ते घेऊन आलेत. आणि त्यावरती मग आता मैना सांगते, हे बघा, आम्हाला ह्या तुमच्या भानगडीत तुम्ही पाडू नका. जे काही तुमचं तुमचं आहे तुम्ही बघून घ्या. पण आता मला खरं तर एकच सांगायचं आहे, की जिला तुम्ही तन्वी म्हणून इतके दिवस पाळलत ना, जिला तुम्ही तन्वी म्हणून इतके दिवस सांभाळत, ती आता तन्वी नाहीये, तर ती आता आमची मुलगी बबली आहे. हो, पण हे सत्य आम्हाला अजिबात माहीत नव्हतं. खरं सांगायचं तर आता हे सत्य ज्या वेळेला आम्ही त्या घरामध्ये चोरी करून निघालो आणि त्याच वेळेला मग आम्हाला ते सत्य समजण्यात आलं. प्रिया चिडलेली प्रिया सांगायला लागते, खोटारडे, हे खरं तर सायलीचे आई वडील आहेत आणि सायलीचे आई वडील आता मात्र हे मला अडकवण्याचा प्रयत्न करतायत. पण तुम्हाला काय वाटतं? तुमच्या या खोट्या ह्याच्यामध्ये कोणीही भुलणार नाहीये. काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुम्हाला कोणीही तुमच्या ह्याला भुलणार नाही. आई, मी तुला सांगते, हा सगळा सगळा प्रकार हा सायलीने केलेला आहे. म्हणजे या घरामध्ये आता तिला दिसतंय ना, की सगळेच जण मला खूप रिस्पेक्ट करतायत, सगळेजण मला आता खूप मान देत आहेत आणि यासाठी तिने आता हे सगळं केलेलं आहे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे चिडलेली प्रतिमा सांगायला लागते, सायलीला सायलीला तुझ्यावरती कुरघोडी करायची आहे. अगं, सायलीने कधीच असा काही प्रकार केलेला नाहीये. मुळातच सायलीला दोष देण्याच्या आधी आता स्वतःकडे पहा, स्वतःकडे पहा आणि स्वतःला बघ, तू आता काय करतेयस ते. मुळातच या सगळ्यामध्ये तू जे काही करतेस ना, त्यामुळे त्यामुळे आता आम्हाला लाज वाटायला लागलेली आहे. मी स्वतःला दोष देत होते, की मी तुला मुलगी मानत नाहीये. मी स्वतःला दोष देत होते, की मला तुझ्याबद्दल प्रेम, आपुलकी, माया वाटत नाहीये. पण पण ज्या वेळेला सत्य समजलं ना, त्यावेळेला खऱ्या अर्थाने माझे डोळे उघडले. माझ्या लक्षात एक गोष्ट आलेली आहे, की यात माझा काहीच दोष नाहीये. यात जर का दोष कोणाचा असेल ना, तर तो तुझा दोष आहे. तू या सगळ्यामध्ये जे काही केलंस ना, त्यामुळे त्यामुळे आता मात्र इकडे आमची मान शरमेने खाली गेलेली आहे. असं म्हणत प्रतिमाने तिचं आता चांगलंच थोबाड फोडलेलं आहे. प्रिया आता विचार करते, काय चाललंय काय हे? म्हणजे अचानकपणे आपली बाजी पलटली तरी कशी? असा आता ती विचार करत असताना तोपर्यंत मग आता सायली सांगायला लागते, प्रतिमा आत्या, तुम्ही हायपर होऊ नका. यावरती प्रतिमा सांगते, कशी नको हायपर होऊ सायली? या मुलीने आत्तापर्यंत आमची फसवणूक केली. या मुलीने आता इकडे सुभेदारांच्या घरामध्ये लग्न करून त्यांची फसवणूक केली. पूर्णाईने तुला आता सून म्हणून त्या घरात स्वीकार केला, कल्पना, आणि आता यांनी त्यांची साथ दिली कारण तू तन्वी होतीस. पूर्णाईने वचन दिलं होतं. पूर्णाईने वचन दिलं होतं की आता ती माझ्या मुलीला त्या घरची सून बनवेल. पण
तू माझी मुलगीच नाहीयेस. यावरती प्रिया आता रडारड करायला लागते. आई तू ह्या सायलीच्या बोलण्यामध्ये येऊ नकोस. ही सायली खोटारडी. यावरती तिचं थोबाड फोडत आता लगेचच प्रतिमा सांगायला लागते, तू नको मला सांगूस काय करायचं आणि काय करायचं नाही ते. या सगळ्या तुझ्या भानगडीमध्ये आता मला सायलीवरती अविश्वास अजिबात दाखवायचा नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा तुझ्याबद्दल कोणत्याही प्रकारे गॅरंटी मी देऊ शकत नाहीये. हां, पण सायलीची मात्र आता गॅरंटी मी देऊ शकते. असं बोलत प्रिया आता सायलीच्या अंगावरती धावून गेलेली आहे. ज्या वेळेला प्रिया आता सायलीच्या अंगावरती धावून जाते त्यावेळेला मात्र आता तिला रविराज शांत करतात. खबरदार, खबरदार जर आता तिला काही बोललीस तर. सायली काय झाले त्यावेळेला सायली आता सगळा प्रकार सांगायला लागते. रविराज काका मुळातच आता इकडे आम्ही हिला पाहिलं, ही पैसे देत होती ते म्हणजे इकडे आता सदा आणि मैनाला, आणि त्यानंतर सगळ्या सत्यापर्यंत ज्या वेळेला आम्ही त्यावेळेला खऱ्या अर्थाने आम्हाला खूप मोठं सत्य समजलं. त्याच वेळेला आम्हाला समजलं की ही सदा आणि मैना यांची मुलगी आहे. सदा आणि मैना यांची मुलगी असून हिने आता आपली खरी ओळख लपवली. कारण हिला या घरात प्रवेश करायचा होता. आता हे सगळं हिने का केलं, कशासाठी केलं याची मात्र काहीच माहिती नाहीये. पण या सगळ्यामध्ये ही एकमेव अशी आहे की आता हिने सगळ्यांनाच घोळात घेतले. रविराज म्हणतात, मला आणि प्रतिमाला तर आधीपासून संशय होताच. प्रतिमा तर याआधी कित्येक वेळा आता बोलून सुद्धा दाखवलं होतं प्रतिमाने. पण त्यावेळेला आम्ही मात्र प्रत्येक वेळेला असं हे केलं नाही. सायली सांगायला लागते की हिने जे काही केलंय ना तुमच्या समजण्याच्या पलीकडचं आहे. मुळातच या सगळ्यामध्ये हिने आता एकच गोष्ट केलेली आहे आणि सगळ्यांची फसवणूक झालेली. आणि त्यानंतर सदा मैना सांगतात, ही मुलगी आमच्या आयुष्याला लागलेलं नष्टर आहे, नष्टर. हिने प्रत्येक वेळेला आमच्या आता पाठीमध्ये खंजीरच खुपसला. आत्ताच काय, हिने प्रत्येक वेळेला आम्हाला लहानपणापासून प्रत्येक वेळेला आम्हाला हिच्यासाठी शाळेमध्ये म्हणू नका, कुठे म्हणू नका, सगळीकडे आता हिच्यासाठी नमतं घ्यावं लागलं. प्रत्येक वेळेला हिने आम्हाला खड्ड्यातच घालण्याचं काम केलं. असं म्हणत आता इकडे सदा मैना सांगायला लागतात, जा हिला पोलिसात टाकून द्या. आणि खरं सांगायचं तर आता ही आमची मुलगी पण नाहीये, मेली आमच्यासाठी ही मुलगी. असं म्हणत सदा मैना खरं तर आता आपला बचाव करतायत. कारण आता सायली अर्जुनचं जर का डोकं फिरलं तर या सगळ्यामध्ये आपण आता चांगलेच अडकू हे त्यांना अगदी पद्धतशीररित्या माहिती आहे. आणि त्याच कारणासाठी त्यांनी आता हा डाव रचलेला आहे प्रेक्षकांनो. आणि त्यानंतर मग आता या सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात आणि आता रविराज सांगतायत, घेऊन जा हिला आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला न्या आणि या दोघांना पण न्या. कारण काही झालं तरी या मुलीला आसरा देणारे किंवा या मुलीला पाठीशी घालणारे हे लोक मात्र आता महाभयंकर आहेत, असं मात्र आता ती बोलायला लागलेली आहे. बरं, हे सगळं होत असताना मग आता अचानकपणे इकडे आता सदा मैना घाबरलेत, गयावया करतायत आणि ही मुलगी हिलाच घेऊन जा असं सांगतायत. गुढीपाडव्याला प्रियाचा पर्दा फाश झालेला